या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवल्याप्रकरणी मूळ राहणारा सोलापूर कवठे गोविंद तांड्याच्या एका युवकास एटीएसने ताब्यात घेतला आहे. हॉस्पिटल समोर बॉम्ब आढळून आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकासह पुणे पोलिसांचेही धाबे दणाणले होते. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. अखेर महाराष्ट्र एटीएसला मोठं यश आलं आहे. आता बॉम्ब ठेवण्यामागची पूर्ण हिस्ट्रीच समोर आली आहे. एटीएसनं नागपूर रेल्वे स्थानकावर हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवणाऱ्या शिवाजी राठोड या संशयित आरोपीला अटक केली असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती सांगितली आहे. अमितेश कुमार म्हणाले, पोलिसांच्या आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी शिवाजी राठोड यानं हे कृत्य खंडणीसाठी केल्याचं समोर आलं आहे. राठोड हा 10 मे रोजी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यानं बॉम्ब ठेवण्याचं कृत्य केलं. आरोपीनं ऑनलाईन बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतलं असून युट्यूबवरील व्हिडिओ पाहत त्यानं बॉम्ब बनवल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संशयित पुण्यातील हडपसर परिसरातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्या प्रकरणातील आरोपी शिवाजी राठोड हा आझाद हिंद एक्सप्रेस मधून प्रवास करत होता. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 6 वर उतरत असतानाच एटीएसच्या पथकानं त्याला अटक केली आहे. यानंतर त्याला नागपूर एटीएसच्या कार्यालयात नेण्यात आलं. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यानं आपला सर्व प्लॅन सांगितलाय. अमितेश कुमार यांनी या प्रकरणात महत्वपूर्ण माहिती देतानाच आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितलं होतं. तसेच रात्रीपर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहोचणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. पण या प्रकरणात कोणतेही दहशतवादी अँगल किंवा कनेक्शन नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार आरोपी एकट्यानेच केल्याचेही ते म्हणाले. तसेच पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आतापर्यंत आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समोर आलेलं आहे. 10 तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता, पण त्याच्याकडे पैसे नसल्यानं त्यानं खंडणीसाठी हे कृत्य केल्याचेही पोलीस आयुक्त यावेळी आरोपी शिवाजी राठोड याला ताब्यात घेताना सीसीटीव्ही आधार घ्यावा लागलाय. धक्कादायक माहिती देताना अमितेश कुमार यांनी सांगितलं की राठोडच्या घरात एक घड्याळ मिळालं जे बॉम्ब संबंधित होते. याचमुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यामुळे एटीएसने त्याला नागपूरमध्ये ताब्यात घेतला आहे. याचा धागा सोलापूर शहरात आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टँड इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. Call now 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.